माझा जन्म 48चा, कोल्हापूरचा. त्या सुमारास पप्पांची चित्रपट धंद्यात जोरदार चलती सुरू झालेली होती. त्यामुळं माझ्या जन्माच्या नंतर पप्पांनी ताईला लिहिलेल्या एका कार्डावर लिहिलं होतं, प्रिये, हा मुलगा आपल्या जीवनात आनंद घेऊन येतोय, त्यामुळं त्याचं नाव आनंद ठेवा. अर्थात माझं पाळण्यातलं दुसरं नाव ज्ञानेश्वर असं होतं. आता त्या नावाला मी कितपत जस्टिफाय करू शकलो ते परमेश्वर जाणे. तर सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या जन्मानंतर पप्पांनी पुण्यात बिराड केलं आणि ते बिराड प्रभात रोडच्या अगदी प्रारंभी असणाऱ्या मेंगाळे नावाच्या एका गृहस्थांच्या एकनाथ धाम या छोटेखानी घरात. या घरातल्या खिडकीमधून ओंकारेश्वराच्या चितासुद्धा धडधडताना दिसत, म्हणून ताईला या घरात थोडीशी भीतीच वाटे. पण या घरातही पप्पांची घोडदौड चालूच होती. जीवाचा सखा, वंदे मातरम असे चित्रपट प्रचंड गर्दी खेचत होते. या घरातली एक आठवण ताई मला नेहमी सांगायची. तान्ह्या वयात मी चांगलंच बाळसं धरलं होतं बरं का. शिवाय वर्णानेही मी थोडासा देशस्थी वर्णाकडे झुकणारा, त्यामुळे गुंड्या हे नामाभिधान आपसुकपणेच मला प्राप्त झालेलं होतं. तरी नंतर पप्पा मला नेहमी म्हणत, लेका भाव्या, मंदीमुळे तुझी शेड जरा उजळली, नाहीतर अगदी माझ्या वळणावर गेला असतास. तर त्यावेळी माझ्या देवी काढलेल्या होत्या आणि मी बऱ्यापैकी गोजीरवाणा दिसत असावा. मग पप्पा आणि त्यांचे मित्र जाता येता मला उचलून घेऊन म्हणत, गुंडील बुव्याच्या देव्या काढल्या, गुंडील बुव्याच्या देव्या काढल्या. काव्य अर्थातच आमच्या पप्पांचं. पु ल देशपांडेही त्या काळात 1-2 गल्ल्या पलीकडे राहत असत. नवरा बायको अनेकदा गप्पा मारायला येऊन बसत. त्या काळातही सुनीताबाई पुलंना अरे तुरे अशी हाक मारत या गोष्टीचं माझ्या आजीला म्हणजे गदिमांच्या आईला फारच नवल वाटायचं. कधीकधी गमतीला आली की ती सुनीताबाईंची फार छान नक्कल करून दाखवे. कदाचित हा नकल्या स्वभाव गदिमांनी तिच्याकडूनच उचलला असावा. तर आजी थेट सुनीताबाईंच्या लखबीत म्हणायची, अरे भाई, अरे भाई. त्यावेळेस त्यांचे केसही तत्कालीन उच्चभ्रू महिलांपेक्षा चांगलेच बंडखोर असावे. आमची ताई बिचारी अगदी साधी बोळी हो, म्हणजे गृहकृत्य दक्ष वगैरे. पण तिलासुद्धा सुनीताबाईंच्या विचाराचा गुण नाही, पण वाढ लागल्या वाचून राहिला नाही. एकदा त्या आग्रहानं ताईला कुठलं तरी नाटक बघायला घेऊन गेल्या. त्यावेळी गदिमा, पुलं वगैरे बहुधा पुढचं पाऊल या चित्रपटावर काम करत असावेत. त्यामुळे गदिमांनी अगदी हौसेनं मला सांभाळायची जबाबदारी घेतली. पण ताई आणि सुनीताबाई जेमतेम नाटकाला जाऊन बसल्या असतील नसतील, मी घरी रडून रडून नुसता उच्छाद मांडला. ही सगळी मंडळी काम सोडून अक्षरशः भांबावून गेली. पप्पा वैतागून म्हणाले, एवढं पोर रडतंय आणि आमच्या मंदीला व्यक्तिविकास सुचतोय. मग शेवटी हताश होऊन हे सगळे नाटकाच्या थिएटरकडे चालत निघाले. गदिमा, कडेवर तुफान रडणारा मी आणि बरोबर त्यांची मित्रमंडळी. कुणी परिचित आश्चर्याने विचारायचा, अहो अण्णा, आज हे काय? आणि त्यावर गदिमांचं उत्तर, काय करणार, आमच्या मंदीला व्यक्तिविकास करायचा आहे ना. अशी ही वरात थिएटरपर्यंत जाऊन पोचली तेव्हा मला ताईच्या हातात सोपून गदिमांनी हुश्य केलं आणि त्याच दिवशी ताईनंही मनाशी खुणगाठ बांधली असतात की असा व्यक्तिविकास आपल्याला परवडण्यासारखा नाही. काही वर्षानंतर भांडारकर रस्त्याच्या एका गल्लीत असणाऱ्या इंजिनियर पवारांच्या बंगल्यात आमचं कुटुंब राहायला आलं. माझ्या मनात तिथल्या आठवणी खूप पुसटशा आहेत. त्या काळी डेक्कनवर बांधलेले बरेचसे बंगले स्पॅनिश स्थापत्यशास्त्राप्रमाणे बांधलेले होते. पवार बंगल्याजवळच्या एका अशा घरात वरच्या मजल्यावर एक मनोरुग्ण मुलगा राहायचा. सरत्या संध्याकाळी आम्ही एरंडवणा पार्कमधून, तेव्हा ते कमला नेहरू पार्क झालेलं नव्हतं,
परत यायला निघालो की तो मुलगा थोड्या थोड्या वेळाने एकच वाक्य बोलायचा, कावळा आला, चिमणी आली, कावळा आला, चिमणी आली. ते वाक्य ऐकून आम्हाला खूप भीती वाटायची. टांगा या वाहनाविषयी आणि त्याच्या चालकाविषयी मला प्रचंड कुतूहल होतं. ते जाणून दिग्दर्शक राम गबाले आल्या आल्या मला पकडायचे आणि विचारायचे, काय बाब्या, चाबूक पाहिजे का चाबूक? पप्पांची आणि त्यांची मित्रमंडळी कामात बसलेली असली आणि जेवणाची वेळ झालेली असली तर ताई लहानग्या कुमारला बोलवून सांगे, अरे पप्पांना विचार की जेवणाला किती अवकाश आहे. मग नुकतीच आंघोळ झालेला कुमार नुसता टॉवेल लावून पप्पांच्या खोलीत जायचा आणि त्यांना विचारायचा, पप्पा जेवायला किती अवकाश काश 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 आहे. आणि पप्पांची आणि त्यांच्या मित्रांची हसता हसता पुरेवाट व्हायची. कधीकधी पाठोपाठ मी घुसायचो. कुमारच्या मनाने माझे उपद्व्याप हे जास्त गंभीर असल्यानं सगळी मंडळी मला पाहिल्यावर एका सुरात ओरडत, सायमन गो बॅक. स्वातंत्र्यापूर्वी या नावाच्या अधिकाऱ्याला हाकलण्यासाठी म्हणजे फार मोठं आंदोलन झालं होतं. त्याचाच हा परिपाक. शेजारच्या ब्लॉकमध्ये मंगल पिक्चरचे वामनराव कुलकर्णी राहत. त्यांचं माझ्यावर फार प्रेम. वेळी अवेळी मी त्यांच्या घरात जाऊन म्हणायचो, ए मला गूळ दे, पोहे दे. ते मला गूळ तर देतच, पण छान छान कोल्हापुरी शिव्यासुद्धा शिकवत. हा म्हण भाड्या. मीही तितक्याच जोरात म्हणायचो, भाड्या. नंतरच्या आयुष्यात मी जो शब्दसंग्रह केला त्याची सुरुवात बहुधा इथून झाली असावी. त्या काळात माझं वय किती असावं हे आता मला आठवत नाही, पण एकदा कुणाला तरी स्टेशनवर सोडायला वामनराव काका गेले. त्यांनी मला बरोबर नेलं होतं. मी गाडीच्या पुढच्या भागात उभा होतो आणि गाडीचं स्पीडोमीटर हे माझ्या डोक्याच्या वर होतं.